चलो भवानीनगर, चलो भवानीनगर, चलो भवानीनगर। अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रेरित क्रांती शौर्य सेना आयोजित महाराष्ट्रातील मानाची महिला नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 320 सार्वजनिक जयंती उत्सव सोहळा, वर्ष 11वे, बहुजन मार्गदर्शन मेळावा व गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 13 जुलै 2025 रोजी दुपारी ठीक 3 वाजता। कार्यक्रमाचे स्वरूप याप्रमाणे: स्मारकास अभिवादन, गजी ढोल नृत्य, महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, विद्यार्थी गुणगौरव व पुरस्कार सोहळा यासह अन्नदान। कार्यक्रमाचे ठिकाण श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना ग्राउंड भवानीनगर। आयोजक अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठान, सौ कल्याणी वाघमोडे व महिला समिती, सकल धनगर समाज व सर्व सहयोगी संघटना। चलो भवानीनगर, चलो भवानीनगर। इंदापूर तालुक्यातील भवानीनगर या ठिकाणी अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठान प्रेरित क्रांती शौर्य सेना आयोजित महाराष्ट्रातील मानाची महिला नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती महोत्सव साजरा होत आहे। याविषयी या कार्यक्रमाच्या आयोजक कल्याणी वाघमोडे यांच्याशी घेतलेली ही मुलाखत। हा पहिल्यापासून आपण बघतो आहोत की अहिल्या माता एक स्वतः स्त्री आहे, परंतु अहिल्या मातेचे आज महाराष्ट्रात आम्ही पण जवळपास तुम्हाला सांगू इच्छिते की 150 ते 200 जयंती उत्सवांना मी स्वतः आतापर्यंत हजेरी लावलेली असेल, तिथं वक्ता म्हणून मी गेलेली असेल, प्रमुख पाहुणी म्हणून गेलेली असेल। अनेक ठिकाणी मलाही त्या ठिकाणी समाजरत्न, अहिल्यारत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे। परंतु मी असं ऑब्झर्व केलं की अशा ठिकाणी आमच्यासारख्या मंचावर फक्त 2 ते 3 महिला दिसतात आणि खाली सुद्धा म्हणजे लोकांमध्ये, प्रेक्षकांमध्ये सुद्धा कुठेतरी 10-12 महिला किंवा काही ठिकाणी तर महिलाच नसायच्या। मग कुठेतरी मनाला एक खंत वाटत होती की अहिल्या मातेंचा विचारांचा वारसा किंवा त्याचा जो आपण जागर जयंतीच्या माध्यमातून करत असतो, तर तो जागर करताना कुठेतरी लोकांनी हे विसरता कामा नये की अहिल्या माता एक स्त्री होती, तर तुम्ही आपल्या घरातली महिलाही अहिल्या मातेचे विचार म्हणजे कोणी वक्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कानावर पडतील, तर त्यातून ती जागृती होईल। आणि हीच जागृतीचा वसा घेत मी महाराष्ट्रभर दौरे केलेले आहेत। मराठवाडा, विदर्भ असेल, कोकण विभाग असेल, पश्चिम महाराष्ट्र तर आहेच आहे। पण सांगायचंय की अहिल्या मातेची जयंती उत्सव सुरू करण्याचा सुद्धा पायंडा मी पाडला। त्याच्यामध्ये तो कसा, तर 4 भिंतीच्या आधी यापूर्वी आम्ही कमी प्रमाणात म्हणजे एक छोट्या प्रमाणात अहिल्या मातेचे स्मृतींना अभिवादन करत आम्ही कार्यक्रम घेतले, सामाजिक काम केलं। परंतु मोठ्या प्रमाणावर म्हणजे व्यापक स्वरूपात कुठेतरी ओपन स्पेसला, मोठ्या मैदानावर कार्यक्रम घेणारी मी तशी महाराष्ट्रातली पहिली महिला असेल। कारण महाराष्ट्रात महिला नियोजित जयंती उत्सव ओपन स्पेसला सुरू आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही ते सुरुवात केलं। त्याच्यामध्ये महिला नियोजित जयंती उत्सव असंच त्याच्यामध्ये असतं, कारण की तिथे आमच्या 30-35 ज्या समितीतल्या महिला असतील त्यांचं त्यामध्ये नियोजन असतं आणि प्रत्येक ठिकाणी आयोजक हे पुरुष असायचे आम्ही बघितलं। परंतु कुठेतरी त्यामध्ये महिलांना डॉमिनेट करण्याचं कुठेतरी आम्ही ऑब्झर्व केलं की तुम्ही महिलांना साधं त्या जयंती उत्सवाला घेऊन येत नाहीत घरातल्या महिला, आणि फक्त डीजेवर गाणी लावणं आणि नाचणं ही म्हणजे जयंती उत्सव नाहीये। आणि ह्या विचारांना आम्ही कधीही म्हणजे काय म्हणतात पुढाकार घेतलेला नाही। त्यामुळे आमच्या जयंती उत्सवाला कधी आम्ही डीजे किंवा मुलांची आवड असते की डीजे गाणी लावणं वगैरे, पण ते चुकीचं आहे। कुठंतरी प्रेरक भावनेने त्या जयंती उत्सव साजरा व्हायला पाहिजेत। मग अहिल्या मातेंवरचा आपणही अनेक वेळा कोल्हापूर सारख्या ठिकाणचे ओविकार जे बोलवले आहेत, अहिल्या मातेच्या कार्याचा गौरव ओव्यांच्या माध्यमातून मांडण्याचं खूप काम सागर माने सारखे ओविकार मंडळी, त्यांचं जे मंडळ आहे ते करत असतं। ते अनेक वेळा आपल्या जयंती उत्सवाला आलेले आहेत। तसेच मेन काही वक्ते असतात ते येतात। आपण समाजरत्न, अहिल्यारत्न आणि क्रीडा, साहित्य वेगवेगळ्या क्षेत्रातून, पत्रकार क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या लोकांना आपण तिथे पुरस्कार देतो, जेणेकरून त्यातून प्रेरणा घेऊन लोक पुढे येतील आणि कार्य करतील। या 300व्या जयंती निमित्त मी अजून परत एकदा आवाहन करेल की लोकांनी गावागावात हे जयंती उत्सव साजरा म्हणजे होतोच आहे, कारण आपण ह्या जागृती आपण 2012 पासून करत आहोत। कारण आधी प्रत्येक गावात जयंती उत्सव साजरा होत नव्हता, परंतु या 2018 पासून 19 पासून जी युवकांमध्ये जी जागृती झालेली आहे, त्यामुळे अहिल्या मातेचा जयंती उत्सव हा गाव पातळी पण आता व्हायला लागलेले आहे। कारण हा कार्याचा जागर
मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आणि देशात होतो आणि त्याचा कुठंतरी तो जागर योग्य मार्गाने पुढे यावा, त्यातून येणारी पुढची पिढी त्यांनी जो काही त्यांचा इतिहास फक्त वाचण्यापुरता ठेवू नये, तर तो कुठेतरी आपला अंगात आत्मसात करावा, एवढी मी या निमित्ताने सर्व लोकांना, समाज बांधवांना आवाहन करेन, विनंती करेन.